ग्रामपंचायत हात घेतला त्याला खर्च नसतो का नुसतं हात तुम्हाला सांगतो समोर उमेदवार सुद्धा एखादा हात मारायचं म्हणलं तर आपला हात वर म्हणजे चला हसू येतो उमेदवाराचं कधी कधी तोंड बघितल्यानंतर बघा वाढदिवसाला गेलं तोंड असंच असतं कुठं सकाळ सकाळ मातीला दिसू दे तोंड तसंच असतं अरे भावना बिवना आहेत का नाही का मॅडमची काही चूक नाही यामध्ये सध्या महिन्याभरात एवढा असा विषय झाला कोण कुठल्या पक्षाचं चिन्ह घ्यायला लागलंय काही समजायला मार्ग नाही त्यात तुम्ही मला पण ढकललं मला थोडं वाईट वाटलं परंतु मी महाविकास आघाडीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खाली बसा म्हणते खाली बसा कुठं बसवता माणसं जागाच नाही तर बसवता कुठं खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रेमानं जागा ओसंडून व्हायला लागली एवढी गर्दी या ठिकाणी झाली गर्दी सुद्धा मावेना अशी गर्दी समोरच्या उमेदवारानं एकदा फक्त करून दाखवावी त्याला पाठ थोपटल्याशिवाय मी राहणार नाही परंतु समोरच्या उमेदवाराचं सगळंच काय जे आहे का नाही सगळंच मालावर चालू आहे पोल्ट्रीची कोंबडी कशी असते फुगलेली आतलं सगळा कापूस भरलेला आहे ती फुगा आहे फक्त फुगा फक्त 20 तारखेला त्या पार्लेजीचं खोकलं जे असतं त्याच्या आत गेल्यावर काही सुद्धा कळत नाही कोण कुणीकडे गेले कुणी कुणाचा व्यवस्थित कार्यक्रम लावला आहे तुम्ही सगळी लावणारच आहे तुम्ही लावणार नाही तुम्ही इतरांना लावाय सांगण्यासाठी इथं आलाय तुम्ही इथनं जाऊन 10 लोकांना सांगायचं आज ह्याचा कार्यक्रम लावावा लागतो आता उमेदवार समोरचे जे आहेत मला हसू येतो उमेदवाराचं कधी कधी तोंड बघितल्यानंतर बघा वाढदिवसाला गेलं तोंड असंच असतं कुठं सकाळ सकाळ मातीला दिसू दे तोंड तसंच असतं अरे भावना बिवना आहेत का नाही का संघातून निवडून दिला त्याच्यानंतर थेट एक उकरूच निवडून दिलं म्हणजे अचानक चुकून झालेल्या बदलामुळे मतदारसंघामध्ये कसा परिणाम होतो तर ती बघा फक्त सगळं कागदावर आहे बघा काय नाही इकडं पाणी आणलंय तिकडं डोंगर फोडलाय तिकडलं कसं झालं काहीच कमी नाही मॉरिशियस थायलंड पटायाशिवाय बोलतच नाही मला वाटतंय पंढरपूर तालुक्याचा मंगळवेढा तालुक्याचा वेगळा देशच तयार करावा लागतो ह्याच्यासाठी खास ह्या उमेदवारासाठी तुम्हाला थोडंफार जी काय खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून हा विचार केला पाहिजे आज गेल्या 2-3 वर्षापासून मराठा असेल धनगर बांधवांचं आंदोलन असेल राज्यभरामध्ये ह्या आंदोलनाची धग सुटली असताना आपले आमदार साहेब काय करत होते हा विचारण्याचा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आज जेव्हा जरांगे पाटलांसारख्या एका प्रामाणिक नेतृत्वावर SIT लावायची घोषणा या राज्याचे कलंक असणारे उपमुख्यमंत्री करत होते तेव्हा आपला आमदार बाकडं वाजवत होता लाज वाटली पाहिजे अरे तुम्ही आमदार म्हणून घेता आमची मतं मागायला आमच्या पुढे येता आणि आमच्या प्रश्नावर लढणारा माणसं जो आपल्या खऱ्या अर्थानं आया बहिणींसाठी तरुण पोरांसाठी अश्रू ढाळतोय अशा माणसावर खोटे आरोप होत असतील खोटे गुन्हे दाखल होत असतील तेव्हा तुम्ही जर बाकडं वाजवत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा आम्ही लात मारल्याशिवाय मताच्या रूपाने राहणार नाही सगळ्या गोष्टी पैशावर विकत घेता येत नसतात तसं जर असतं तर पंतप्रधान आपल्या देशाचा खऱ्या अर्थानं अंबानी झाला असता आणि मुख्यमंत्री अरुण गवळी झाला असता तुम्हाला तुमची राजकारणाची वाप यंदा व्यवस्थित जिरवायला करेक्ट कार्यक्रम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा समजलं काय तुम्ही महाविकास आघाडी अरे आहे ना सगळी एकत्र आम्ही दादा सोबत काळजी काय करताय आता काय झालंय ह्या 2-3 वर्षात सगळीकडे
ते ओरिजिनल डुप्लिकेट चालू झालं. आमची शिवसेना ओरिजिनल होती, एक कुडली, मग ती त्याच्यातनं एक पिलू तयार केलं, मग ती डुप्लिकेट झाली. मग पवार साहेब राष्ट्रवादीत एक राष्ट्रवादी फोडली, तिचं एक पिल्लू तयार केलं. तसं आपल्या मतदारसंघात ओरिजिनल उमेदवार तुम्ही आहे आणि एक डुप्लिकेट तयार केला. लक्षात ठेवा. आणि सगळ्या मतदारसंघाला काही सगळ्या जिल्ह्याला सांगावं लागणार नाही. आमदारकी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा स्वाभिमानाने मी सांगतो, बालके कुटुंबाच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून भगीरथ दादांना त्या आमदारकीचा खऱ्या अर्थानं सुवर्ण मुकुट पुन्हा एकदा चढवायचा असेल तर तुम्ही आम्ही कामाला लागणार. निश्चितपणानं सांगतो, चिन्ह एक लय भारी झालं, बरं झालं तुम्ही पंजा हात घेतला, त्याला खर्च नसतो का, नुसता हात कसं आहे. तुम्हाला सांगतो, समोरचा उमेदवार सुद्धा एखाद्याला हात मारायला म्हणलं तर आपलं हात वर पंजा. चला, लय कमी खर्चात तुम्ही नियोजन लावलं आणि आमची काळजी मिटली. हो, हे झालं की ताईचं सुद्धा मी आभार मानणार आहे. मी थेट दिल्लीवरनं तिकीट आणलं, हे तर तिथं पडलं नाही. आणि काय माहित आहे का, निवडून कोण येतो, जनतेच्या मनात कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. जनतेच्या मनात जो आहे तो त्या सभागृहात दिसला पाहिजे. त्यासाठी ही भूमिका आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज विकासाच्या गप्पा मारल्या जाते. आता 2-3 खऱ्या अर्थानं 2-4 दिवसानंतर आपले हे येतील बघा फडणवीस साहेब, गाजराचा पाऊस पडायला. दुसरा काय उद्योगच नाही, असं कवट्या वाकायसारखं आवाया काढून आणि म्हणून अरे काय लावलं जातं. हा, मतदारसंघातली जनता स्वाभिमानी आहे. झालेल्या चुका आम्ही निश्चितपणानं सगळे मिळून निस्तारून खऱ्या अर्थानं आता हातात हात घालून हा विजय सुखकर करू. आणि विजय हा साधा सुद्धा न ठेवता रेकॉर्ड ब्रेक असा विजय निर्माण करून खऱ्या अर्थानं वंदनीय नानांना एक श्रद्धांजली वाहायचं काम करू. भगीरथ दादा, आम्ही तुमच्यावर प्रेम आहे म्हणून अजिबात आलेलो नाही. स्वर्गीय भारत नाना बालकेंनी माझ्यासारख्या सर्वसामान्य अनेक कार्यकर्ते, मी नाही म्हणत, त्याची गिनती शेकडोमध्ये होती, 100च्या वर होती रे. आमच्या सर्वसामान्य घरातल्या पोरांना पुढं आणायचं काम केलं. आमच्यासारखी लोक आज उभा राहून तुमच्या समोर बोलतायत, नेते म्हणून बोलतायत, ते केवळ आणि केवळ स्वर्गीय नानांमुळे झालंय. आणि म्हणून त्याचे उपकार फेडण्यासाठी मी आज निमित्तानं आलेलो. आणि पुन्हा एकदा सांगतोय, खऱ्या अर्थानं नानांचा विचार पुन्हा एकदा जागवायचा असेल तोच, आणि तीच खऱ्या अर्थानं स्वाभिमानी भूमिका जर पुन्हा घ्यायची असेल तर आदरणीय भगीरथ दादांना आपल्याला विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं येत्या काळामध्ये आता तुम्ही बघितलं, आचारसंहितेच्या आधी नारळ फोडायला चालू झाले सगळीकडे. कशाचं नारळ होतं ती काय काय गावातल्या कार्यकर्त्यांना विचारलं, नारळ कशाचं फोडलं, काय माहित नाही, रस्त्यावरून फोडून गेलेत मला. काय ठिकाणी तर बोर पाडल्यावर मला कळलं पाणी लागतच नव्हतं, नारळाचंच पाणी येत होतं. एवढं नारळ फोडायचं काम केलं. म्हणजे तुम्ही किती लोकांना वेड्यात काढणार आहात. बरं, समोरचा माणूस तर तसा पाहिजे की लेवलचा, बाबा त्याच्याकडे बघून माणूस येड्यात निघेल. एकदा निघलं चुकून म्हणून काय सारखं सारखं निघत असतं का. आता चुकबुल होणे नाही. आपल्या हाताचा पंजाचं बटन जे आहे ते व्यवस्थित जायचं, हळूच जाऊन बटन दाबायचं. तोही आवाज आला की तिकडे व्यवस्थित कार्यक्रम लागलेला असेल, तुम्ही व्यवस्थित कार्यक्रम करावा अशी हात जोडून विनंती करतो. आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं भगीरथ दादांना आपण साथ द्यावी अशी विनंती करून आपलं त्या ठिकाणी मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशामध्ये आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी रंगल्या आहेत. अशामध्ये शुक्रवारी धुळ्यातील साक्री येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचार सभा पार पडली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा वोट जिहादचा मुद्दा या ठिकाणी केलेल्या भाषणात उपस्थित केला. धुळ्यातील साक्री येथे भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही राज्यात अनेक विकास कामे केली आहेत. धुळ्यामध्ये देखील आम्ही अनेक विकास कामे करत आहोत. अशामध्ये आम्ही केलेल्या विकास कामावर उत्तर देता येत नाही म्हणून धुळ्यामध्ये विरोधक वोट जिहाद करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या धुळ्याची जागा ही अशाच वोट जिहादमुळे गेली आहे. आता जर तुम्ही जागे झाला नाहीत तर पुन्हा एकदा आपल्याला वोट जिहादचा समोर जावे लागेल असा हल्लाबोल यावेळी त्यांनी केलाय.
फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की मला या गोष्टीचा आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सुरुवात ही धुळ्यातून होत आहे. नरेंद्र मोदींच्या माध्यमातून 100 वर्षात जी कामे झाली त्यामुळे धुळे जिल्हा हा महाराष्ट्रामधील क्रमांक 1 नंबरचा जिल्हा होता. धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई जाणवणार नाही असं काम आम्ही करत आहोत. तसेच राज्यातील पुढील इंडस्ट्री आणि लॉजिस्टिक्स सेंटर धुळे आहेत. धुळ्याला नंबर 1चा जिल्हा करण्याचा चंग पंतप्रधान मोदींनी बांधला आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात सरकारी लाडकी बहीण मुलींसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्ती दिली. पुढील 5 वर्षे वीज बिलातून मुक्ती दिली. राज्यात महायुतीचे सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.